श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. सरपंच आहे का तुम्ही त्याच्या शांतता घ्या, शांतता थोडी. महिन्याला रेकॉर्ड कोण तपासून सरपंच मॅडम तिला कोणी दिलेलं आहे? अख्ख्या गावाने दिलेलं आहे. सरपंच कोण आहे? हे कोण आहे? नोकर आहे. यांनी दर महिन्याला रेकॉर्ड लिहून ठेवायला पाहिजे. दर महिन्याचा रेकॉर्ड का लिहून घेतली नाही? तुला पैसे दिले भाऊसाहेब महिन्यात, हे सुद्धा लिहून तुला पाहिजे. चहा पाण्याचा खर्च, गावात किती कामं झाली, किती पैसे लागले, किती नफा झाला, तुम्ही कशा करताय? कशा करताय? ही अर्ज देता मला होत नाही आणायचं काम. कधी अर्ज दिले? ठीक आहे, अर्ज द्या. आमचं आणायचं काम होत नाही. माझे काम हॅलो हॅलो, इथे भरपूर असे ग्रामस्थ आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो भाऊसाहेबांना की त्यांनी आम्हाला सर्व लेखी अर्ज द्यावा की मी अनेक ग्रामपंचायतीमध्ये काम करण्यास सक्षम नाहीये, माझ्याकडून काम होत नाही. मान्य झालेलं तुम्हाला? पुढील कारवाई आपण त्यांच्या करू. मग काय असेल ते. वारंवार त्यांच्याकडे आपल्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये. ते म्हणतात मी विसरलो, माझ्या लक्षात राहिलं नाही, हे नाही ते नाही. ते आज 4 गावाच्या उच्च पदावर काम करतात, गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून. त्यांना शब्द काही उत्तर देणं, तुम्ही सांगा सर ग्रामात सगळे शब्द काय? हे आपले हे आपण आपल्या पेमेंटवर, आपल्या टॅक्सवर हे पेमेंट होतात आणि हे आम्हाला असे उत्तर देतात का? माझ्या बहिणी तरंग स्वामींच्या प्रांगणामध्ये बसलेलो आहे आणि त्याला मी साक्ष ठेवून तुमची जी सेवा झाली मी आज समाप्त करतो. आणि लोकांना ज्यांना माहिती आहे ना मी काम केले त्यांना जाऊन विचारा. पुन्हा असं असेल ना तर मी आजही पण जायला एखादा प्रशासकीय कर्मचारी काम करतोय आणि आपण जर त्याच्या कामावर समाधानी नसल तर ते त्यांची बदली करून जातील. आपण काय हा मुद्दा आता इथं थांबा, पुढच्या मुद्द्यावर चर्चा करा. काय होते एखाद्या मुद्द्यावर किती बोलायचं? भाऊसाहेब नाही बरोबर आहे ना? काय ऐकून घे. हे पहा, कुठल्याही मुद्द्या प्रकाश बघा बोलू नको. तू आहे ना विषय गोळ्या पण नेऊ नको. एखाद्या मुद्द्यावर आपण समाधानी नसल, ऐकून घ्या. अतुल जातील ना का? ऐकून घ्या. आणि आतापर्यंत काय असेल ऐकून घ्या. यांच्या वरिष्ठ यंत्रणा आहे. तुम्ही जर समाधानी आपण जर या गोष्टीवर नाही तरी सर आपण अर्ज करा, यांची चौकशी होईल खात्याने. काय होतंय का आता हाच मुद्दा किती वेळा आपण चर्चा करणार? खात्याने आहे सर चौकशी होईल ना. आता आपण काय तुम्ही आम्हाला आता समजून घे रंगा काय म्हणतो. समजा आपण यांच्यावर समाधानी नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. समजा तुम्ही म्हणता बरोबर येते, मग खर्च ग्रामपंचायतीमध्ये काय दाखवताय तुम्ही? तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये काय दाखवताय? त्या फोटो जर जिल्हा परिषदचे असतील तर जिल्हा परिषदचा ड्रेस कोड जिल्हा परिषद मार्फत होतो. ग्रामपंचायतचा काही रोल नाही त्याशी. आम्ही जर हे झालं तर हे चुकीचं आहे, मी सगळ्या जोर मान्य करतो. हे जर चुकीचं आहे, हा ड्रेस कोड जिल्हा परिषदचा आहे. जिल्हा परिषदला आम्ही कपडे
येत नाही जिल्हा परिषद कपडे वाळून येतात. ऐका ना, भाऊसाहेब बोलत असताना बाकीच्यांनी सगळे शांत करायचं. आवाज छोटा आहे. तुम्हाला त्यांचं उत्तर जर सांगायचं असेल तर भाऊसाहेबांचं ऐकून घ्या ना. तुमच्या जिल्हा परिषदला आम्ही कपडे देत नाही हा क्लिअर निर्णय. ऐका नंतर जिल्हा परिषद दिलेलं नाहीये. त्या अंगणवाडीला देण्यासाठी अंगणवाडी पाहिजे तुम्हाला मी लिखित होतं का आम्हाला ड्रेस मिळेल का? ओय शांत बघा ना, एक एक जण बोलू ना, एक एक बरं ठीक आहे. बघा, याचं उत्तर बी यांच्याकडे नाही, ग्रामसेवकाकडे, सरपंच मॅडमकडे. बरं का, पुढील मुद्दा घेऊ आपण. चला ठीक आहे, मान्य झालं. लिहून घ्या, प्रश्न लिहून घ्या. आणि असं पण केलं सांगा की चुकीचे फोटो अपलोड केले. ऐका हॅलो, महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा. हा जर खर्च केला नाही तो ऐका, महत्वाचा मुद्दा आहे. या इथं चावलं होतं मागले काय याला जो खर्च झालाय 20,863 रुपये त्याची भरपाई कोण करणार? हा मुद्दा पण महत्वाचा आहे. हा खर्च जमा कोण करणार ग्रामपंचायत मध्ये? मी काय सांगतो सांग्यावर गेले कुठं बक्षीस होते निधी कुठून आणला होता आणि निधी ग्रामपंचायतमधून खर्च कसा झाला हे 5 रुपये एकच नाही एकच रोड शिकला पाहिजे. काय काय पाहिजे हॅलो, ग्रामस्थांना विनंती आहे तुमच्या काही मागच्या अडचणी असतील तर त्या ठिकाणी असेल तर बिंदास मांडा. आम्ही थोडे 5-10 मिनिटं डाळवण्याला गेले बरोबर. तर काय केले भाऊसाहेब ज्यावेळी आण्यातून डाळवण्याला गेले तर असं आउटडोर रजिस्टर आहे का की भाऊसाहेब आज आण्यात आले आणि 2 तासासाठी ते नळवण्याला गेले? मग असं रजिस्टर का नाहीये? शासनाच्या नियमाप्रमाणे भाऊसाहेब आउटडोर रजिस्टर पाहिजे की नाही? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचा. हॅलो हॅलो कसं लागतंय तुमचं म्हणणं का बोलेन मी त्याला सहमत बस. ऐका मी जरी ऑफिस मध्ये सोडलं तर ऑफिस सोडलं तर इकडे 10-15 मिनिटं तर मी ती जाऊन येतो. मी काही गाव सोडून जात नाही, मी गाव सोडून जात नाही. आणि मला इथं मला काय म्हणायचंय नाही लावून घेऊन द्या आपलं शहर. परिसर काम असते ते मला रोज पाहतात. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही आता म्हणले हालचाल रजिस्टर नसतं बरोबर. मला तुम्ही माहिती अधिकारामध्ये हालचाल रजिस्टर दिलेलं हे काय? हे काय माझा अभिप्राय
तुम्ही काय म्हणले माझ्याकडे 4 गावात तुमचा चार्ज तुमच्याकडे तुम्ही आणण्यामध्ये बसलेला बरोबर का नाही? हॅलो तुम्ही काय म्हटले का माझ्याकडे 4 गावाचं तुमच्याकडे चार्ज आहे बरोबर का नाही? मग तुम्ही इथं 4 दिवस तुम्ही चांगले काम तर सांगून बाहेर असता हे असं का बरोबर या काही हिशोबात तुम्ही लिहिलं आहे समोर सगळं आहे इथं तुम्ही दिशाभूल करू नका हे तुम्ही माहिती सांगितलं तुम्ही स्वतः लिहिलेलं आहे मग तुम्ही आता का तुमच्याकडे अवेलेबल नाहीये हे असं का हॅलो बघा ग्रामस्थ ऐका बरं का परत एकदा ऐका आता भाऊसाहेबांनी एक उत्तर दिलं होतं हॅलो आता ग्रामपंचायतीच्या भाऊसाहेबांनी उत्तर दिलं होतं की असं एक म्हणजे आम्ही सांगितलं तुम्हाला आम्ही आमच्या याच्यातनं निधीमधनं आम्ही लॅपटॉप घेऊ आणि एवढं काही आम्ही ते केलं आणि त्यांना माहिती आहे लॅपटॉप दिलाय आणि त्यांना विचारा तुम्ही जेवण आलेलं दिलं का ग्रामपंचायतीने दिलेलं आहे ते सर सांगतील ना. जो लॅपटॉप शाळेला आलेला आहे तो लॅपटॉप देण्यासाठी माननीय सरपंच त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी त्या ठिकाणी आले होते. त्यांनी तो लॅपटॉप कुठल्या निधीतनं दिलाय हे या ठिकाणी जाहीर करावं अशी माझी विनंती आहे. लॅपटॉप आम्हाला मिळालेला आहे ही गोष्ट 100% खरी आहे. कुठल्या निधीतनं दिला मी तुम्हाला मनापासून वारंवार सांगते सगळ्या प्रश्नांची उत्तरं लॅपटॉप कुठून घेतला कोणत्या निधीतून घेतला किती तारखेला घेतला पेमेंट किती केलं याची उत्तरं मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही 4 दिवस तुम्हाला पण सांगते मी सगळ्यांना हेच सांगते तुमचे प्रश्न मला आज कळाले मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देणार सर्वांच्या उत्तर देणार सर्वांचं सुद्धा देणार मी तुम्हाला 15 रुपये आहे ना तू 15 रुपये आहे ना तुला आपण तो लॅपटॉप घेतला होता 15 रुपये आहे ना तू तो लॅपटॉप घेतला आहे तो लॅपटॉप जेव्हा सगळ्यांनी तो लॅपटॉप ग्रामपंचायतीमध्ये दिला आहे. हा प्रश्न ग्रामस्थांनी या ग्रामसभेत मांडलाय. माझी सर्व ग्रामस्थांना ही विनंती आहे त्यापूर्वी मला काही बाबी ग्रामपंचायत कार्यालयाकडून काही बाबी मला त्या ठिकाणी माहिती करून घ्यायच्यात. ते 2 प्रश्न मी तुम्हाला विचारतो सरपंच आणि ग्रामसेवक महोदयांना की आजची ही जी ग्रामसभा आहे याचं प्रोसिडिंग लिहिलं जाणार आहे का? प्रोसिडिंग लिहिलं जाणार आहे तर माझी विनंती आहे या प्रोसिडिंगवर जे विषय होते ते विषय या ठिकाणी मांडले गेले आहेत का? मध्ये बोलू नका. मी विचारतोय तुमच्या सर्वांच्या समस्या विचारतोय. या प्रोसिडिंग मध्ये जे विषय होते ते सर्व विषय या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत का? ऐका थोडस ग्रामसभेचं पवित्र आपण राखूयात. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ही रंगस्वामी देवस्थानची इमारत आहे. ग्रामपंचायत कदाचित सभागृह कमी अपुरा असेल म्हणून आपण या ठिकाणी आलोय. काही पत्ते आपणही बोलू कारण ही ग्रामसभा आहे. या ग्रामसभेत जो निर्णय होईल या ग्रामसभेत जो निर्णय होईल तो सगळ्या ठिकाणी मान्य असणारा असतो. त्या अनुषंगाने मी 2 प्रश्न ग्रामसभेत उपस्थित करतोय तुमच्या सर्वांच्या साक्षीनं. ग्रामसभा ही कशासाठी असते? गावाच्या विकासासाठी पुढच्या दिशा ठरवण्यासाठी असते. तर यामध्ये या ग्रामसभेमध्ये प्रश्न कुठले विचारले हवेत याबद्दल मी फक्त 2 वाक्य बोलणार आहे. गावचा विकास, ज्या विकासामध्ये गावच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये प्रथम समस्या पाणी, पिण्याचं पाणी. तर पिण्याच्या पाण्यासाठी असणारी जी जलजीवन मिशन आहे या जलजीवन मिशनचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, यासाठी किती निधी आला होता आणि तो निधी आहे का, तो निधी किती खर्च झाला, आणखी किती निधी लागणार आहे या संदर्भात ग्रामसभेत चर्चा व्हावी. पहिला मुद्दा. दुसरा आरोग्याच्या संदर्भातला. आरोग्यामध्ये 2 विषय आहेत. एक म्हणजे जो कचरा आहे त्या कचऱ्याचं विल्हेवाट लावणे, घनकचरा व्यवस्थापन, आणि दुसरा आहे तो म्हणजे गटार. तर या संदर्भात ग्रामपंचायतला किती निधी आला होता आणि त्यातला निधी किती खर्च झाला, आणखी किती निधी मागावा लागणार आहे, जेणेकरून आपल्याला पिण्याच्या पाण्याची आणि आरोग्याची समस्या सोडवता येईल
योगायोगाने ऐकून घ्या, योगायोगाने पठारावर पंचायत समिती सदस्यपद आहे. 15व्या वित्त आयोगातनं निधी त्याच्यासाठी येतो असं मला शांताराम मामांनी सांगितलेलं आहे. या 15व्या वित्त आयोगातल्या आलेल्या निधीमधून पिण्याच्या पाण्यासाठीची काही तरतूद करता येईल का, त्यासाठी निधी काही दिला आहे का, आणि त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनासाठी यातला काही निधी खर्च केला आहे का किंवा त्याची काही तरतूद आहे का. घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच गटार लाईनच्या संदर्भात आपल्या ज्या गटारी आहेत त्या गटारींमधून जाणारा जो निधी आहे तो निधी त्या ठिकाणी पोर्टलवर आलेला आहे. पोर्टलवर हे सगळं आहे. ही बाब यांनी वारंवार त्या ठिकाणी दाखवलेली आहे की सगळेच्या सगळं पोर्टलवर आहे. भाऊसाहेब बरोबर, हा हे लक्षात घ्या. विनाकारण आलेल्या शासकीय अधिकाऱ्याला टार्गेट करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. टार्गेट नाही, 2 लाख ऐकून घ्या, मी सांगतोय त्या माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही. हा, बाकीचे प्रश्न आले तर मला जे बोलायचे तेवढं फक्त मला मार्ग द्या. ग्रामपंचायत नारायणगावने ऐका, आज रविवार आहे, 15 ऑगस्टची मीटिंग शासकीय शासकीय मीटिंग आहे का? रविवारची आज शासकीय मीटिंग आहे का? 15 ऑगस्ट 1 मे या दिवशीचे शासकीय नियम आहे, ते नियमाचं पालन करतात का? तुम्ही काय आम्हाला शिकवता? मला बोलायची संधी दिली. माझं म्हणणं मला सर्वांना विनंती, पोर्टलवर सगळं काय आहे. हो हो हो, 1,68,000 रुपयाची तर बिलं तुम्ही काढू शकता. तर मग त्या ताईचा सौर दिवस का बसवला गेला नाही हा माझा होईल. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं, आपण प्रत्येक दिवा बसवायच्या अगोदर त्या वॉर्ड मधल्या सदस्यांना विचारत असतो. माझ्यामध्ये कदाचित त्या ताईची तक्रार सदस्यांपर्यंत पोहोचली नसावी, म्हणून त्या ताईसाठी पाहिलं असेल. आणि मला हे सांगायचंय, डॉक्टर साहेब आला, तुम्ही काय सांगा, 10 मिनिटं हा मानव होऊ शकत नाही, कुणी निर्देश होऊ शकत नाही, प्रत्येक संघटनेच्या कामाला आम्ही होऊ शकत नाही. हॅलो, ऐका एक मिनिट मॅडम, माझी एक समस्या आहे. माझा जे घर आहे ते संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान रोज बिबट्या जातो. माझ्या घराच्या समोर सुद्धा एक सौर ऊर्जा देवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. लिहून घ्या, रोज बिबट्या येते. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले. हक्का मध्ये बोललो ना, तुमचं झालंय जरा आम्हाला कायद्याचं चांगलं कळतं. सगळे उपस्थित या ठिकाणी गावगाड्यातले सगळे माणसं जमलेले आहेत. हक्क कर्तव्याच्या बाजूसाठी आपण इथे गावगाड्या जमलेला आहे. माझा प्रश्न असा आहे, भाऊसाहेब इकडे लक्ष द्या. माझा प्रश्न असा आहे, आतापर्यंत आणे गावाला आलेला निधी किती आणि तो कुठं कुठं खर्च झाला, बरं का? आणे गावाला आलेला निधी शासनाचा किती, कुठं कुठं खर्च झाला आणि कसा कसा झाला, सगळ्या ग्रामस्थांना कळलं पाहिजे. आणि 14व्या वित्त आयोग, 14व्या वित्त आयोगातून तो 14व्या वित्त आयोगातला जो खर्च आहे तो कुठं कुठं कसा कसा झाला हे सगळ्या ग्रामस्थांना कळलं पाहिजे. माझा एवढाच प्रश्न आहे, मी नंतर उठणार नाही. व्यवस्थित उत्तर द्या.